रामकृष्ण हरी. आज आपण 858वा अभंग तुकोबांचा पाहूयात. तर बघा काय म्हणतात तुकोबाराय. लेकरांची आळी न पूर्वी कैसी, काय तयापाशी उणे झाले. आम्हा लढीवाळा नाही ते प्रमाण, काही ब्रह्मानंद आत्मस्थिती. वचनाचा घेईन अनुभव पदरी, जे हे जनाचारी मिरविले. तुकामध्ये माझी भोळवेची आटी, दावीन शेवटी कौतुक हे. महाराज म्हणतात विठाई माऊली लेकरांचा हट्ट पूर्ण करते, तिच्याजवळ कोणती उणीव नाही. विठाई माऊलीच्या आम्ही लढीवाळांना ब्रह्मज्ञान अथवा आत्मस्थिती भाव आवडत नाही. विठ्ठलाचे नाव पतित पावन म्हणून प्रसिद्ध आहे, त्यांचा मी अनुभव घेणार आहे. माझा हा भोळेपणाचा प्रयत्न आहे, परंतु याचे खरे शेवटी करून दाखवीन, असे महाराज म्हणतात. रूप नाव माया बोलावया ठाव, भागा आले भाव तया परी. शिव वाटे परी न खंडे पृथ्वी, शहाणावे ते जीवी समजती. पोटा आले तिच्या लोळे मांडीवरी, पारखी न करी खंती चित्ती. तुका म्हणे भक्तीसाठी हरिहर, अरूपीचे क्षर विभाग हे. परब्रह्म हे नामरहित आणि रूपरहित आहे, परंतु ते ब्रह्म सगुण रूप आले म्हणून भक्तांची उत्तम सोय झाली. त्यांच्या ठिकाणी सद्भाव ठेवणे आणि त्याच्याबरोबर बोलावयास आधार मिळावा. पृथ्वीवरती अनेक ठिकाणी कुंपणे घालून गावाची हद्द इत्यादी मर्यादिपणाची कल्पना लोकांनी केली. एवढे होऊन देखील विचारी माणसाला पृथ्वी अखंड आहे हे सहजपणे कळते. आईच्या मांडीवर बालक कौतुकाने लोळत असते, त्याविषयी लोकांच्या मनात कोणत्याही प्रकारचा संशय येत नाही. अर्थात त्या बालकाचा निरागस भाव लोक जाणतात. महाराज म्हणतात निरुपाधिक देवाची भक्ती करता येत नाही, मग सर्व जीवांना भक्ती सहजपणे करता येईल म्हणून निर्गुण निराकार परब्रह्म अनादि मायेने हरिहर या नावाने सगुण साकार झाले आहेत. अंतर्भूताप्रती उत्तम योजाव्या त्या शक्ती, फळ आणि समाधान तेथे उत्तम कारण, अल्प तो संतोषी, स्थळी सापडे उद्देशी, सहज संगम तुका म्हणे तो उत्तम. एखाद्या दुःखीत पीडित अशा गरिबाला अन्न व पैसे याची फार आवश्यकता आहे. अशा प्रसंगी गरिबासाठी आपल्यातील सहाय्य करण्याच्या शक्तीचा योग्य तो विनियोग करावा, असे तुकाराम महाराज म्हणतात. त्यामुळे सत्पात्री दान केल्याचे पुण्य होते. गरिबाला योग्य वेळी सहाय्य मिळाल्याबद्दल समाधान वाटते. अशा रीतीने दान केल्यामुळे उत्तम कार्य घडत असते. अशा दानशूर माणसाला एक अल्पसंतुष्ट आणि सत्पात्र मनुष्य भेटला तर तो सहज आणि उत्तम तऱ्हेचा योगायोगच होय. मुळाची या मुळे दुःखे वाढती सकळे, ऐसा योगियांचा धर्म, नवे वाढवावा श्रम. न कळे आवडी कोण आहे कैसी घडी, तुका म्हणे धिते दुःख पावावे चित्ते. अष्टांग योग हा अवघड आहे, यामध्ये एक एक पायरी चढत जावयाची असते, त्यामुळे श्रम दुःख वाढत जाते. हा योग लोकांचा धर्म श्रम वाढवणारा नाही काय. शिवाय आसक्तीच्या भरात कोणत्याही वेळी कोणती घटना घडेल हे सांगता येत नाही. म्हणून महाराज म्हणतात या अष्टांग योगामुळे काही वेळा स्वस्थ असणाऱ्या चित्ताला कारण नसताना दुःख प्राप्त होते. 862व्या अभंगामध्ये म्हणतात भाग्यवंता हेची काम, मापी नाम वैखरी. आनंदाची पुष्टी अंगी, श्रोते संगी उद्धरती. पिकले तया खाणे किती, पंगतीस सुकाळ. तुका करी प्रणिपात, दंडवत आचार्या. जे खरोखर भाग्यवंत असतात ते आपल्या वाणीने श्रीहरीचे नाम घेत असतात, एकसारखे मोजत असतात. त्यांच्या अंगी ब्रह्मानंदाची पुष्टी असते. त्यांच्या संगतीमुळे श्रोत्यांचा उद्धार होतो. जो शेत पिकवतो तो अन्न किती खाणार. पंक्तीला असतात त्यांचा सर्वांना लाभ होतो. संत नाम घेतात त्यावेळी संगतीला सर्वांनाच त्यांचा लाभ होतो. तुकाराम महाराज म्हणतात जे चांगले आचरण करून दुसऱ्यांना ब्रह्मानंद प्राप्त करून देतात त्यांना माझा दंडवत आहे. लटिके ते रुचे साच कोणाही न पचे, ऐसा माजल्याचा गुण भोगे कळो येईल सीन. वाढवी ममता नाही वर पडला तो दूता, न मनी माकड काही उपदेश एकड. खोटेपणाच्या गोष्टी, खोटे वागणे सर्वांना आवडते, पण खरे बोलणे, खरे वागावे हे कोणाला आवडत नाही. असे खोटेपणाने माजलेले जे लोक आहेत त्यांना आपल्या खोटेपणाच्या वागण्याचे फळ मिळाले की मग डोळे उघडतात. यम बरोबर त्यांना सजा देतो. मानव हा आपल्या स्त्री पुत्राविषयी प्रपंचाविषयी ममता तोपर्यंत वाढवतो की जोपर्यंत तो यमदूताच्या स्वाधीन झाला नाही. अशा दुराग्रही माकड चेष्टा करणाऱ्या माणसास उपदेश केला तर तो मानत नाही. भोवंडी सरिसे अवघे भोवतची दिसे, ठाई राहिल्या निश्चळ आहे अचळी अचळ. एके हाकेच्या कपाटी तेथे अनिक नाद उठी, अभ्र द्यावे शशी असे ते दुसरे भासी.
आपल्या भोवती गरगर फिरू लागलो तर भोवंड येते, घरदार सर्वच फिरू लागते असे भासू लागले. आपली भोवंड थांबली की सर्व वस्तू स्थिर होतात असे दिसू लागते. पर्वताच्या कड्याखाली उभा राहून मोठ्याने आरोळी टाकावी तर प्रतिध्वनी ऐकू येतो. महाराज म्हणतात, आकाशात ढग धावू लागले तर चंद्र धावतो असे दिसू लागते. शांत चित्ताने आपण आपणाकडे पाहू लागलो तर आपण सच्चित आनंदरूप आहोत याची जाणीव होते. नहो आम्ही आजी काळीची काची कुची चाळवणी, एके ठायी मूळ डाळ ठावा सकळ आहेसी, तुमचे आमचेसे काही भिन्न नाही वाटले, तुका म्हणे जेथे असे तेथे दिसे तुमचासा. हे ईश्वरा, आम्ही आजकाल जन्माला आलो नाही, आम्हाला अनादी आहोत, कोणत्याही मार्मिक गोष्टींनी फसले जाणार नाही. देवा, तुझ्या परब्रह्मापासून आम्ही निर्माण झालो आहोत. तुला आम्ही ओळखतो, तुझ्यात व आमच्यात स्वरूपता कसलाच भेद नाही. महाराज म्हणतात, असे आम्ही असतो तेथे मी तुझ्यासारखाच दिसतो. म्हणजे काय तर दागिने जसे सोन्याचे असतात आणि त्याचे वेगवेगळे अलंकार करतात आणि ते एकत्र केलं की जसं एकच काय होतो, एकच काय सोन्याचा आपण काय करू शकतो, अलंकार करू शकतो, म्हणजे एक होऊ शकतो. तशा पद्धतीनं आपण सुद्धा देवाशी एकरूप झालेलो आहोत आणि आपण हे वेगवेगळ्या प्रकारचे दागिने आहोत असे महाराज म्हणतात. त्यामुळे आपण ईश्वराशी कायम संलग्न असलं पाहिजे, म्हणजे नामस्मरण केलं पाहिजे आणि आपलं चित्त सर्वत्र त्याच्या ठायी कायम त्याच्या ठायी असलं पाहिजे असे तुकाराम महाराज म्हणतात.